उगा पसारा टाकोनी पळती रांदा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामानये अंती टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ध्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमीले मिया
नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल तुटला विश्वाचा दोरा येरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय पंढरीतल्या मालकाचा अंतकरण असणारी संत मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला या अभंगाद्वारे मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सगळा पसारा ठरत असतो. बंगला किती कोटीचा आहे, पैसे किती जवळ आहेत, कपडे किती भारीचे घालत होतात, अलंकार किती होते, पद किती मोठं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी आयुष्याची माळ तुटली की त्या पसारा ठरत असतात. त्या काय सोबतच्या नाहीत. या जीवनामध्ये दोनच गोष्टी पसारा ठरत नाहीत, एक पंढरीतल्या मालकाचं केलेलं भजन आणि आपण केलेली चांगली कामं. ही दोन सोडून दिले तर बाकी सगळ्या जीवनातल्या गोष्टी पसारा देऊतले मालक सांगतात तुका म्हणे तुची खरा हे देवा जगदानंद कंद जगतपते खरा फक्त तू आहेस. आणि त्या मालकाला सोडून दिलं तर येर वावगा पसारा. एक आमचं पाहुणं नालायक होतं, भडव होता हरामखोर, त्याला बंगल्याचं लय फुगीरपणा होता. तेव्हा मला पत्राचं घर होतं. ते मला कधीही म्हणायचं बाळू महाराज पावसात तुम्हाला झोप येत नसेल. म्हणलं काय पत्र काय अंगावर पडत येत का? नाही म्हणे दडदड दडदड वाजत असतील ना. म्हणलं काय पत्रात महाराष्ट्रात मी एकटा थोडं झोपत काय त्याला नवलाची गोष्ट नाही. पण आम्हाला पाऊस आल्याला कळतच नाही. म्हणलं तुझ्या घरात नदी घुसल सुंबळ्या एखाद्याशी थांब. तर त्याच्या घरात नदी नाही घुसली, त्याला घरातच देवाण ठुलं नाही. विठाला तुम्हाला राग येईन म्हणून आमचा पाहुणा म्हणलो, इतका हरामखोर मा पाहुणा नाही. हे तुमच्यातलंच कोणतरी एक जण होतं. विठाला एवढ्या कोटीचा बंगला पण तुझ्यासाठी पसारा ठरणारे. पोरं काही वर जाळीत नाहीत, दारात जाळीत नाहीत, हॉलमध्ये जाळीत नाहीत, गच्चीव जाळीत नाहीत. हे सगळे विचार करून कुठं काढा म्हणतात बाप. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. 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 स्वतःला बोलत जायचं तरी ती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. ही सगळी घरातली माणसं विचार करून त्याला घराच्या बाहेर काढतात. कुठं नेऊन निजी देतो?
नेवोनी निजविती स्मशानी नेवोनी निजविती स्मशानी बंगला आहे तुला तिथं ठुत नाहीत. नेवोनी निजविती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी मानसे जाळीती त्या ठिकाणी नेवोनी निजविती स्मशानी. केवढाही बंगला असू द्या माऊली बुवा ते पसार आहे त्यासाठी त्याला मशानात निजवतात. असो पंढरीतल्या मालकाचं भजन काशीतल्या मालकाचं भजन आणि जीवनात केलेली सात्विक सदाचारी पुण्यशील कामं ही दोन गोष्टी वगळता विश्वातला सगळा पसारा ठरतो. आपला सगळा पसारा लय लोकांना नाद असतो पसारा सांगायचा. मी तंबाखू खातो पण चुनाळ सोन्याचा चुन्याची डबी चांदीची आहे. अरे हिऱ्याची करणं सुंबळ्या तंबाखू तंबाखूच असते काय विषय. तंबाखू कुठं सोन्याची असते का तिची सोन्याची पानं असतात का काय काय लय. एक जण म्हणला मला कान कोरणं सोन्याचं आहे. हे कान फुकून देणार आहेत एके दिवशी पोरं का ज्या कानाला सोन्याच्या काडीन कोरलं ते कान असा कपाटात ठेवणार आहेत का कापून कष्ट होते ना इतका गदळ खराब होईल ना महाराज. नाही हे सगळा पसारा ठरतो पसारा. चला म्हणून जीवनात दोन कामं केली पाहिजे. माझ्या पंढरीतल्या मालकाचं भजन केलं पाहिजे आणि पंढरीतल्या मालकाला आवडेल अशा समाजसेवेचं काम केलं पाहिजे. या दोन गोष्टी केल्या की माणसानं माणूसपण म्हणून जगल्याचा त्याला मोठेपणा संभाव्य होतो. आणि ह्या दोन गोष्टी आपण जर नाही केल्या तर त्याच्यात आणि ऊसातल्या डुकरात काही पण ते बी मुसमुसलेलंच असतं. खातं उलीसाठी पुरून नासच करतं जास्त उसाळ. असे आपणही संपत्तीच्या बळावर नाश करीत फिरलोत ना मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे माऊली बुवा विठाला. चला आयुष्याची माळ किती मोठ्या माणसाची तुटती तुमच्या पुढे मांडतो. आशीर्वाद द्या. मला वाटतंय सरंभ पहिल्यांदाच आलो या गावात. बा स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी वैकुंठवासी संदीपानराव चांगदेवराव भोईटे आदरणीय एका वयोवृद्ध व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये संदीपानरावांची फार मोठी वर्णी होती. या संदीपान भाऊ आदरणीय भाऊंच्या बाबतीमध्ये एक सामाजिक वारसा जोपासलेलं व्यक्तिमत्व सर्वांच्या अंतःकरणातलं सात्विक सदाचारी सहज निखळ काळ्या मातीशी नाळ जोडलेलं रत्न आदरणीय संदीपान भाऊ. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा संपली. जावं लागलं उपजल्या पिंडा मरण सांगा ते आया सोये कधी नाना पडेगा किराए का घर तो खाली करना ही पडेगा. हे द्यावं लागतंय. त्यांच्या पश्चात आदरणीय ॲडव्होकेट दादासाहेब भोईटे ॲडव्होकेट शरदराव भोईटे आणि भरतजी भोईटे हे सुपुत्र आहेत. या छोट्या खानी खेड्यामध्ये ज्यांचा जन्म झाला वास झाला सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण ठेवून आपलं जीवन कडेला नेलं आणि प्रापंचिक जीवनात आपल्या अपत्यांना गोड प्रकारचं शिक्षण देऊन
बऱ्यापैकी वकील साहेब पुण्यासारख्या ठिकाणी आपलं साम्राज्य तिथे निर्माण करतात. हो, आदरणीय संदीपान भाऊंचा आशीर्वाद आहे. बापू, मी श्राद्धाच्या कीर्तनात प्रत्येक वेळेस वक्ते बाबांचा तो पुरावा सांगत असतो की माणूस हा वकील साहेब शैक्षणिक क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, परमार्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात जर मोठा व्हायचा असेल तर आपल्या बुजुर्गांचा आशीर्वाद लागतो. शिक्षण घेणं, अभ्यास करणं हे तर कर्तव्य आहे, त्याबद्दल विषय नाही. शेतकऱ्याने पेरत जावं, शेतकऱ्यानं दुसऱ्याच्या जनावरांना आपली मका खाऊ नये म्हणून कुंपण करत जावं. पण त्या मकेला किती कंस लावायचे का कंस लागायच्या टायमाला पाऊस बंद करायचा आहे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तसं आशीर्वादाची ताकद, पावसाची ताकद पिकाला वाढवते आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाची ताकद आपल्याला मोठं करत असते. म्हणून आदरणीय स्वर्गीय संदीपान भाऊंचा तुम्हाला आशीर्वाद. महाराज म्हणायचे वक्ते बाबा, तुका माने पितृ आशीर्वाद देती, तुका माने पितृ आशीर्वाद देती, तुका माने पितृ आशीर्वाद देती, तुका माने पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिते तया पुरा, कल्याण इच्छिते तया पुरा. स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट, स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट. आपल्या हयातीतल्या कुटुंबातल्या लोकांना आशीर्वाद महाराजजी पितृदेव देत असतात. तसा संदीपान भाऊंचा आशीर्वाद या तिन्ही सुपुत्रांना, त्या परिवाराला, शरीरानं जरी ते पितृगयेला गेले असतील तरी पण आशीर्वादाच्या रूपाने कायमस्वरूपी या कुटुंबातल्या लोकांच्या पाठीमागं राहावं अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करेल, पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल. उपस्थित मृदंगाचार्य या परिसराला लाभलेलं, अत्यंत कमी वयामध्ये गोड अशी उतुंग ज्यांनी भरारी घेतली असे आसाराम महाराज साबळे आहेत. माझ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती आहे. ते सुद्धा या ठिकाणी आहेत. मला वाटतं आपल्याच संस्थेतलं किती कमी वय बापू, या वयामध्ये माशीच्या पिलासारखी, पाण्यातल्या माशासारखी, असं अत्यंत चपळ हे याच खाणीत घडलेलं लेकरू. महाराजांनी त्याच्यावर संस्कार केले. छान पक्वाद वाजवतो. वा, भविष्यात फक्त नियम सांभाळ, देव तुला लय मोठं करीन. तंबाखू खाऊ नको, गुटखा खाऊ नको, हरामखोराचं ऐकून सिगरेटी ओढू नकोस, शक्यतो कपडे आपलेच घाली जाय, बरमुडा घालून पक्वाद वाजू नकोस, देव तुला लय मोठं करील बापू, लय मोठं करील, असे नियम सांभाळ. आणि पंढरपुरातल्या मालका इतकं मायबापाला मानायचं, हे सुद्धा नियम सांभाळ. ज्यानं शिकवलंय त्या गुरुला मानायचं, हे नियम सांभाळ. दगडावर आपटिल्यानं तुला मरण नाही, म्हणजे याचा अर्थ तुला कोणीच मागं वाढणार नाही. विठाला गायन क्षेत्रातली, या परिसरातली अत्यंत बुलंद तोप, वयोवृद्ध, तपोवृद्ध आदरणीय गुरुजी आहेत. भैरू गुरुजी. या परिसरातलं माझ्यावर अतूट प्रेम करणारा आदरणीय हरिभाऊ गुरुजी आहेत. सतत कधी पण एखाद्या वेळेस फोन करतात, भेटले आदरानं नमस्कार रामराम करतात, घरी घालतात. गुरुजींना सुद्धा प्रणाम. विनेकरी बाबा असतील, या बाजूची सर्व गुणीजन मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय अनिल महाराज आहेत, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आहेत. आदरणीय बापूंच्या बाबतीत काय सांगायचं, त्यांना प्रमाण लय पाठ, खूप पाठांतर. आणि नारायण बाबांचा आशीर्वाद आहे त्यांना गोड, खूप प्रमाण पाठ. आदरणीय उत्तरेश्वर बापू, त्यांनाही प्रणाम. आजच्या या तारखेसाठी अत्यंत तळमळ माऊली महाराजांची.
इतकी तळमळ आता घुले महाराजांना सांगितलं, बापूंना सांगितलं, तरी पण बाळू महाराजाला बोलावंच. इतकी तळमळ आदरणीय आमचे माऊली महाराज, त्यांनाही प्रणाम. आमची फार जुनी ओळख, आमचे कोकाटे महाराज, विभीषण महाराज, इंगळे दादासोबत ते चाली वगैरे म्हणायचे दादांच्या ढंगात अत्यंत. आमच्या कोकाटे महाराजांना सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्ही पण गोड आहात. आभाळ आलं तरी तुम्हाला सर्दी नाही झाली, नाही तर लय साऊंड सिस्टीमवाल्याला पुण्यात आभाळ आले होते, इकडं कुरकुर करीत आहे. पण बरं आहे तुमचं. विठाला तुटला आयुष्याचा दोरा. मला वाटते भाऊंचे 2 पुत्र वकील आहेत ना, यायला जुळलं असं एक चरित्र सांगतो. वा 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 वा. गावातले प्रथम नागरिक सुद्धा होते. वा छान. तुटला आयुष्याचा दोरा. 25 वर्ष. क्या बात आहे. वा किती गोडवा. 25 वर्ष सरपंच. हो. आणि सात्विक जीवन जगले. आता 1-2 सरपंच झाले, पण बापात चर जमीन विकून झाली. गेला नाशिकला गटू उचलायला सुंबळ्या. काय मी सरपंच झालो. बायको कदरली तुला, गावाचं काय कल्याण करशील तू. विठाला वा. नाही, ती माणसं विश्वाच्या मालकाचा आशीर्वाद घेऊन आलेली माणसं असतात माणिक बाबा. ती तसं होत नाही. ते असो. एका राजाची ख्याती जरा दूरवर पसरली. राजा नव्हता बरं नुसता, राजा अधिक वारकरी. बापू तो राजा अधिक वारकरी. राजे खूप असतील, पण राजाधिक वारकरी अशी विरळी लोक सापडतील. विरळी सापडतील. तो राजाही आहे आणि वारकरी सुद्धा आहे. आता राजाच्या विरोधात नसतंय कोणी जाऊ शकत. नुसते माईकवर याच्यावर त्याच्यावर बोलत असते. पदावरल्या लोकांना सरळ विरोध करता येत नसतो ना, कारण त्याच्या हातात ताकद असतील ती. कारण ते सत्ताशी कोण करी आवेर. मालकांचं वाक्य, ज्याच्या डोक्यावर सत्तेचं छत्र आहे, ज्याला सत्तेचं सिंहासन आहे, त्याच्या शब्दात कोण खोटेपणा आणणार. ते नुसते राजा नाही, वारकरी आहेत. आणि वारकरी असल्यामुळे बऱ्यापैकी काही लोकांच्या अंतःकरणात असं त्यांची ख्याती. मग अधिवेशनात प्रस्ताव मांडला. ह्या हिवाळी, उन्हाळी, पावसाळी नाही, हा खालच्या अधिवेशनात नाही. हा इथं तो खुर्च्या मोडूस तर एकूण एकाल भांडायले. इथं कशाला ते बहिण अधिवेशनात. ते टी व्हीवर पाहतो आपण लोकांच्या बैठकीत बसतो. मला कशाची टी व्ही फिवी आली, मोबाईल नाही, टी व्ही नाही. कोणाच्या बैठकीत लवकर गेल्यावर बघायला भेटते त्याचे ते भांडणं, बुक्या आदळलेल्या, ते टेबल आपटिलेले, एकूण एका फायली फेकलेल्या. किती सुशिक्षित लोक, त्यांना सोबतेत का अशा गोष्टी करायला. विठाला वरच्या अधिवेशनात फाईल मांडली. भैरू गुरुजी पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक, त्या अधिवेशनातले बॉस, त्याच्यापाशी काही देव आहे ना. आता देव बी काय भंगिरी आहेत नो, नालायक देव आहेत काही ज्याच्या मंदिराकडे पाहुणे इतकी हरामखोर देव आहेत. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते. जे पोटासाठी माऊली भीक मागायलेत, अशा भीक माग्या देवायच्या आपण वारकऱ्यांनी पाया पडायचं नाही. आपलं पाप उतवालं समजायचं, अशा देवायच्या पाया पडलं की विठाला. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेल्या देवांच्या पाया पडायचं, कोणा नाही देवाच्या पाया पडायचं. हो नाही, पाऊस येणार आता, त्याच्या घरात कीर्तन आहे ना. कीर्तन हिवाळ्यात उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात आहे. आपण त्याच्यावर कशाला रुसायचं. एक जणाचं घर किरायान केलं यान खिळे ठोकले भेतील, ते म्हणला खाली करा. त्याचं घर होतं ना ते. आता पावसाळ्यात त्याचंच घर आहे. विठाला बघू, जवरक करू देईल तवरक पाहू. ख्याती पसरली, प्रस्ताव
प्रस्ताव मान्य केला आणि 2 देव परीक्षा घेण्यासाठी पाठवले. त्याच्यापैकी एक देव कबूतर झाला आणि एक देव बहिर ससाना झाला. भाऊंचे 2 पुत्र वकील आहे, त्याच्यावर बोलतोय. ती मशीन झाका बोजारशी. आणि मग तो राजा वारकरी असल्यामुळं, सनातन संस्कृतीचा असल्यामुळे, वैदिक संस्कृतीचा असल्यामुळे, या भागवत संप्रदायाचा असल्यामुळे तो सकाळी पूजा करत होता. सकाळी तुळशीला पाणी घातलं, ग्रंथ संपदा पुढे मांडली, आपली साधना केली. राजे हो, या देशाचा राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जातीनं मुसलमान होते, तरी पण गीता वाचवायचे. विठाला कारण परंपरा, या देशाला परंपरा आहे. मला काय ते मुस्लिम असल्यामुळे चोंबळायचा असा विषय नाही. त्यांच्याकडे हे नसताना सुद्धा ते गीतेचा अभ्यास करायचे. मग आपण किती गीता वाचवायला पाहिजे हे आपल्याला चपराक आहे. आपण तर गीता वाचल्याशिवाय बाहेर नाही पडायला पाहिजे. एवढं मोठं काय करीन बैर ससाना. आता राजाच्या मांडीवर कबूतर बसल्यावर हसू लागलं, आधी रडू लागलं. ते का खरं कबूतर होतं का? देव होता देव. पण भीती संपली, हसू लागलं. आणि आता बहिर ससाना रडायलाय. राजाने विचारलं, काय झालं रे गौरायला? मोठा ओरडायला. आधी तर फार याच्या पाठीमागं खाऊ काठू करत होता. त्यांनी सांगितलं, राजे साहेब, गेल्या 4 दिवसापासून पोटात कण नाही, शिकारच सापडली नाही. आणि आज सापडली तर तुम्ही तुमच्या मांडीवर घेतली. तासभरात जर शिकार नाही सापडली तर मरतो, आणि मी मेल्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. राजानं सांगितलं, आगाऊच काम हे मेलं बिल, उपाशी तर आपल्याला पाप. कबुतराला सांगितलं, जाय हो तिकडं. कबूतर म्हणला, मी तुम्हाला अभय मागितलंय, तुमच्याकडे शरणांगती पत्कारली, तुम्हाला मदत मागितली, आणि तुम्ही राजे असून, परमार्थिक वारकरी असून जर मला मदत करीत नाही तर तुमच्या देखता जर मला यानं खाल्लं तर मी मेल्याचं पाप तुम्हाला लागेल. ही धरली आडकी त्यात सुपारी. याला धर्मसंकट म्हणायचं. काय करावं? राजा नुसता राजा नाही, तो वारकरी. वाक्य नीट आहे का? नुसता राजा नाही, तो वारकरी राजा आहे. आणि वारकऱ्याला दया असती. हृदयी वैष्णवाचा. या वैष्णवाच्या अंतकरणामध्ये कळवळा असतो, भावना असतात, सात्विकता असती, सदाचारी वृत्ती असती, पावनता असती, धर्मनिरपेक्षता असती, पारमार्थिक येते. राजाने विचार केला, हे कबूतर वजन किती का असेल आश्रमबोयाचं. त्यानं प्रश्न केला, ए बैर ससाना. जी माय बाप. ते मोठं गोड बोलू लागलं ना. ते काय बैर ससाना नव्हता ना, ते परीक्षा पाहायला आलेलं होतं. या कबुतराचं तू काय काय खाणार? मी मज्जा खाणार, तंतू खाणार आणि मांस खाणार. मांस, मज्जा आणि तंतू शरीरातला भाग आहे. ह्या 3 वस्तू खाणार. आणि काय काय नाही खाणार? पंख खाणार नाही, आस्ती खाणार नाही, पायाची नख खाणार नाही, आणि चोच खाणार नाही. 3 वस्तू खाणार, 4 वस्तू नाही खाणार. राजा हुशार आहे. राजानं सांगितलं, हे बहिर ससाना, तुलाही मरू देत नाही आणि यालाही मरू देत नाही. तू वाचावा याच्या करता तू फक्त याच्या 3च गोष्टी खाणार आहेत. मांस खाणार आहेत, मज्जा खाणार आहे, तंतू खाणार आहे. याच्या नखा हाडा सगट वजनाचं मांस माझ्या मांडीचं तुला देऊन टाकतो. तलवार अशी मांडीला लावली, मोठा खोंगा भरून घेतला, मांडीचं मांस तुटला. आयुष्याचा दोरा सांगतो. आता ते बैर ससाना म्हणला, मला असं मोह घुम देऊ नका, मला कबुतराच्या वजनात द्या. आणलं तराजू,
आणि तराजूमध्ये कबूतर एका पारड्यात बसलंय आणि राजानं मांडीचं मांस कापणार तेवढ्या अवकाशात बहिर्ससाना म्हणला, तुम्ही कोण्या मांडीचं मांस कापलंय, उजव्या का डाव्या? राहू द्या थोडा वेळ, राहू द्या ना, ते आता काय आवाज झालेला आहे पद्धतशीर, राहू द्या, काय ताण घेऊ नका, धकून घ्यायचं असतंय. अहो सरपणच भिजल्यावर पिठलं भाकरीवर धकून घ्यायचं. हो चुलीत पाणी घुसलं आणि येटगळ नवरा म्हणला भजे तळ आणायला पाहिजे त्याला. विठाला विठाला निसर्गाचा आम्ही तुमच्यावर कसे रुसू आहे का नाही, परिस्थितीत तशी आहे. बरं ते लाखो रुपयाची वस्तू आहे बापू, त्याच्यात पाणी घुसल्यावर लय लांब पाणी जातंय. विठाला विठाला आणि लाऊडस्पीकर आहे आपल्या अध्यात्मातला हल्लीच्या काळातला एक घटक आहे माऊली महाराज. पण त्याच्या विरोधात का जायचं बिचाऱ्याच्या, जनतेपर्यंत आपला आवाज पोचायचं काम ते आसाराम महाराज करतात. का त्यांना कधी कधी मी वाढिण्यासाठी आरडत असतो, आता रडल्याशिवाय माय बी पाजित नाही, ते हे बी कशी वाढते म्हणावं लागतं एखाद्या वेळेस तसं. विठाला आता छत्रीचं असं झालं, मी वारीत जात असतो, ज्ञानोबराय तुकोबरायाच्या सोहळ्यात तंबूपशी फक्त पकवाद्याला छत्री असती, कीर्तनकाराला नसती. आता हे तू या यूट्यूबमध्ये पाहिलं आम्हाला गोळ्या घालतेत काय काय लोक, ते 2% लोकायला कमेंट देण्याचंच काम असतं. ते खापल्या काढायचे त्याला बायका कदारल्या त्या भंगीर यायला, मग ते आमचं हिचकित येत. इठाला लय बाळू महाराजाला कोम फुटू लागले का, त्याच्या छत्री धरली, असे माणसं म्हणणारे असते, चलत राहते. काही लोकायला स्वतःच्या दुखण्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं चाललंय याच्यातच ते जास्त जळत येत. हो असतं, चलत राहते. आता काय धरली, मी काय धरा नाही म्हणलं, तुम्ही धरली. आता आता कोणाला नको वाटतं का? अहो चोंबळल्यावर मसड उभी राहती, मी तर माणूस आहे ना. विठाला शेतकरी माणूस, आता मला का नग वाटन का आश्रम छत्री. तुम्हाला धन्यवाद. कोण्या मांडीचं मास आहे, काय हुशार होते बहिर्ससाना. राजन सांगितलं ह्याही मांडीचा असून ह्याही मांडीचा असो का, नाही म्हणले. पतीचा अर्धांग पत्नीचा असतंय. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, किंवा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा. अर्धांगी पार्वती. लग्न जैन जैन केलं का त्याचं अर्ध शरीर पत्नीचं असतंय. लग्नाच्या आधी काय उड्या हानी तू हान, लग्न झाल्या व्यसन घातलेल्या बायला सारखं राहावं लागतं. लग्न झाल्यावर जर व्यसन तोडून फिरत असेल तर कठाळ्याच्या बी यादीत नाही आणि बायलाच्या बी यादीत नाही. मग यम रट्टे हानीत असतो सोंबळ्या, हिशोबात राहिलं पाहिजे. विठाला बस पुरे, आता पुरे 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 राहू द्या राहू द्या. हो ना, बाजारातून गुळ आणूस तर माणसं जेवायलेत, आता कशाला ताण घेता. ठीक आहे म्हणले. त्या मांडीचं मांस कापलं, पारड्यात टाकलं, पण कबूतर कबूतर नव्हतं राजे. हो कोकाटे बोवा, ते देव होता एक, त्याचं वजन वाढू लागलं आणि एका बाजूचं मांस त्या राजाचं सगळ्या पारड्यात टाकलं, सगळ्या पारड्यात टाकलं, तरी काही पारडं भरच नाही. आता राहिला अर्धांग. राजा हुशार आहे, सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे, पावन आहे. बायको काय दटवायसाठीच करीत नसते. लालनात पालयन्ते भार्या. प्रापंचिक जीवनातला धर्मसिद्धांत सांगितला, लालनात पालयन्ते भार्या.
पत्नीचं पालन करणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. हा 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 पिसाळ्याला कोत्र्यासारखा टाक आंघोळील पाणी, वाढ जेवायला, कुठे आहेत कपडे, झाली की इस्त्री, इथं कस काय डाग पडला, कर्ण भजे, किराणा आणला सोंबळ्या. ती सातारबाईचं रान खुरपायली, तुला जीव घालायला, तुला रुमण्यान हाणायला पाहिजे, आणि तरी तुल दटी तुतील कशा हसत त्या बाया पान. त्याच्याकडून बोलल्यावर खुश होत्यात, त्या खुश होत्यात. पण तुम्हाला बी सांगतो, महादेवाला बेल वाहण्यापेक्षा पांडुरंगाला मंजुळा वाहण्यापेक्षा नवऱ्याच पाय पड जा. हो, उजळलं की महादेवाला पाणी घालायला त्याला सर्दी होईन, मंदिर कोरडं होऊ दे ना. आणि पांडुरंगाला तुळशी वाहले, एका बाईच तुळशीला मंजुळा ठेवलं नाही, शेळी आहेस का काय तू? हा, विचारून आणि जाय मंजुळा. मनानच ती बाई उठायच्या आधीच मंजुळा वरबळड्या शेळीसारख्या. हा, आणि मालकाच्या पाया पडत नाही. ही बाई ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडतो, गळ्यात शपथ कुठं नाही. जी बाई नवऱ्याला मोजीत नाही का, त्या बाईच तोंड पाहिलं म्हणजे गाय कापले इतकं पाप लागतंय. गौ हत्या समम पाप हा नैवम गिरगावकर लिखितम. हे काय मिळाले विठाला विठ्ठला. एवढाच पुरावा सांगू बापू. आता खाली जरा वलसर झालं नाही, कशाला त्रास द्यायचा. आणि मोठी माणसं असते तर आपण यायला त्रास देणं म्हणजे आपल्याला पाप लागतं ना. ऐका, एवढा पुरावा देऊ, तुटला आयुष्याचा दोडा माऊली बोल. आणि मग पत्नीने विचारलं, जीवनभर तुझ्यासाठी संसारात हे जीवन व्यतीत केलंय. जी मालक. आता काही इच्छा. महाराज, ती सात्विक राजाची बायको होती, एका निष्ठावंत वारकरी राजाची पत्नी होती. इच्छा, कल्पना, वासना सगळ्या जळून गेल्या म्हणे. आता काय नाही राहिलं. मग हे शरीर या तराजूत टेकू का? टेका म्हणले. अख्खं शरीर त्याच्यात टेकलं. मला सांगायचं एक होतं, तो राजा, त्या राजाला कंसात एक शब्द लागला, न्यायी शिबिराजा. न्यायी शिबिराजा. ते वकील साहेब नैवेद्यासाठी तिकडे गेले असतील. मला एक म्हणायचं, आपल्या पवित्र भारत देशातला न्यायाधीश, जज, जोपर्यंत ड्युटीवर आहे तोपर्यंत त्याला न्यायाधीश म्हणता येते. पण माऊली उत्तरेश्वर बापू, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिबिराजाची न्याय नावाची पदवी काढायची. कोणाची मायवेली हरिभाऊ गुरुजी, कोणाची हिंमत आहे त्याची न्याय पदवी काढायची? न्यायी शिबिराजा. काय तत्व असेल हो. त्यावेळेला या दोन्ही देवांनी आपली रूप प्रकट केली आणि राजा शिबीच्या समोर रडत होती. भगवान शिवशंकराने वंजळीमध्ये फुलं भरली. भगवान पंढरीतल्या मालकाने वैकुंठामध्ये वंजळीत फुलं भरली. अंजोळीमध्ये कैलासातनं भगवान शिवजीनं फुलं भरली आणि न्यायी शिबीच्या अंगावर पुष्पाची वृष्टी केली. काय राजा आहेस? आणि त्या दिवशी न्यायी शिबिराजा पदवी दिली. दृष्टांत संपला. महाराज, चंद्र सूर्य येतोपर्यंत न्याय नावाची पदवी ज्याची संपत नाही, एवढा मोठा अधिकारी राजा. पण थांबता आलं का बापू? तुटला यशाचा दोरा, 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 तुटला शिबिराजा. त्याही राजाला नाही थांबता आलं. स्वर्गीय संदीपान भाऊंना जावं लागलं. हे या कुटुंबातल्या लोकांना निमूटपणे मान्य करणं. केवढा राजा, केवढा राजा. काय त्याच्या व्याप्तीचं वजन करता येईल आपल्याला? काय त्याच्या सात्विक
विवेकाचा जो प्रभाव आहे, जी कांती आहे, जे तेज आहे, सूर्याच्या प्रकाशाला लाजवील एवढी प्रतिभा त्याची गोड आहे. पण त्याही राजाला वेळ संपल्याच्या नंतर या मृत्यू लोकात थांबता येत नाही. तिथं तुमची आमची काय कथा आहे? तुटला आयुष्याचा दोरा. काही काही लोकांची दखल पंढरीतला मालक घेतो. माझ्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या काही मावल्या असतील, काही पुरुष असतील, यांची दखल पंढरीतला मालक घेतो. महाराज, पंढरीतला मालक मोठा किती आहे हे सांगता येईल का कोणाला? नाही सांगू शकत आपण, नाही सांगू शकत. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो, मी बोललेलो तुम्ही ऐकता, तुमचे हावभाव मला चेहऱ्यावरून कळतेत. ह्या दोघांच्या मधातली दळणवळण क्रिया चालू ठेवायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला पंढरीतला मालक म्हणतात. ज्या दिवशी त्याची कृपा संपते त्या दिवशी भाऊसारखं फोटोत बसावं लागतंय. सोपं, कळेल, रुचेल, पचेल या शब्दात सांगतो. मला जास्त अडचणीत हात घाला वाटत नाही, इचू निघत असते. मला काय, मी 2-4 घंटे कीर्तन नुसतं संस्कृत. ये भाषा सर्वस्थितो यो मृत्युसारा यस्ततेवच कालास्थित संपन्नेह मशानशति जायते नाम यत कलत्रायम इष्ट सगोत्रेषु भयजाया भगिनी सभ्रताशो सर्वं भार्यायतं यलं पटेनाम सुतेषु जायति कन्या यस्सर्वान् ग्रहेषु यद्गेहं वैश्यान्नर नाम्ने भडाग्नि अग्नियायां यत् मत्कुंभां चरनायं विलज्जायते सर्वः यतं कायां रक्षायां गंगोदकम समर्पयामी. काय कळालं याच्यातलं तुम्हाला? हा, आणि मी काय शिव्या दिल्यात का तुम्हाला? एकच सांगितलं, या माणसाच्या जीवनातलं आत्मा गेल्याच्या नंतर तो माणूस मरत असतो. त्याची मुलं, त्याची बाळं, लेकरं बाळं सगळे बगळे मिळून त्याला मशानात नेतात. ते जाळक, त्याची ती राख पुन्हा गंगेत टाकतात. हे जरा वेगळ्या भाषेत सांगितलं. कशाला? आपल्या सोप्या भाषेत बोलायचं. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके. सोप्या भाषेत जास्त अडचणीत कशाला शिरायचं? अहमन ब्रह्मन मायान या बिचाऱ्या रानात काम करणाऱ्या मावल्याला काय कळन? कशा संग खावान ब्रह्म कशा संग तोंडाला लावा. ते लय टोकाला गेलेलं लोकांचं असतं ना ते, आहे का नाही? आपल्याला काय असतंय, काल काय भाजी होती याचा मेळ लागणं. आणि मन ब्रह्मन माया मंडपात मी का मंडप महाव, टोपीत डोकं का डोकीत टोपी, बोटात अंगठी का अंगठीत बोट. हे पपेज माईल सांग सोमल्या विठाला. एवढ्या टोकाच्या ज्ञानाला वाईट म्हणणार नाही, पण ते पचलं पाहिजे ना लोकांना. म्हणून ज्ञानोबारायांनी सोपं वर्म सांगितलं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानाचे सागर होते महाराज ते, त्याला काय सांगता येत नव्हतं हरिभाऊ गुरुजी. पण या कालामध्ये कलियुगामध्ये अत्यंत सोपं भक्तीचं साधन सांगितलं. सोपेवर आम्हा सांगितले दिंडी हाती घेऊन नाचा, दिंडी हाती घेऊन नाचा, दिंडी हाती घेऊन आपल्याला सोपं सांगितलं आहे का नाही? आणि सोपं सांगितलं माऊली कशाला अवघडात घुसायचं? एवढे पण नाही केला पाहिजे. एका घरी पाहुणा आला बापू. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो आणि मग भाऊंवर आपण फुलं टाकू. उदाहरण क्रमांक 2. पाहुणा आला एक. तो पाहुणा त्या घरातल्या सुनबाईचा भाऊ होता. पाहुणा तसा श्रीमंत घरचा होता. किती श्रीमंत घरचा? त्या पाहुण्यानं त्याच्या बहिणीच्या लग्नात 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग द्यालता. मला नाही सापडा असा भंगिऱ्या पाहुणा. काय पाहुणा असन त्यो?
हे असे भंगिरीत सगळे. तात्विक सदाचारी पुण्यशील पाहुणा ज्यानं बहिणीच्या लग्नात 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग सप्रेम भेट द्याला. पण बहीण म्हणली, दादा नको बापू, मी मांडव परतणी झाल्यावर पलंग नेईल. कारण तिच्या लक्षात आलं भावानं इतक्या महागाईचा पलंग द्यालाय, पण सासऱ्याची तर ठवाल जागा आहे का. माणसं फुकट भेटल्यावर हाती बी घेतात. आणि काय खाऊ घालतो त्याला झाडं, त्याला 8 पायल्या तांदूळ लागते, तो खिचडीच मिळ नाही. बहीण तुला ववाळायला आली तर नुसतं कुखू लावलं, तुळजापूरचा कारभार. आणि तांदूळ लावायचे ते म्हणला बघूया ते पंचपाळ्यातले उडाले. आणि हाती घेतला फुकट, काय खाऊ घालतो त्याला. काही गोष्टी मिळाल्या असल्या ते घ्यायच्या नाही. ज्याला डोळेच नाहीत त्यानं चष्मा कशाला घ्यायचा. ज्यानं लग्नच केलं नाही त्याला एक जणांना लुगडे दिले, ते म्हणला मला काय करायचे, ओरिजिनल सांगण्याचे. आणि लुगडे घ्यावं म्हणलं आपण इकू येडगळे कशाला घेतले. आपलं काम आहे का ते घेणं. बाई हुशार. काय तात्वी 700 वर्षापूर्वीची मुलगी असेल का, कॉलेज होती का शाळा गुरुजी त्यावेळेला. 700 वर्षापूर्वी भावान पलंग द्याला सोन्याचा, मांडव परतणी झाल्यावर नेईल. ठरी नेईन नाही, न्यायचं का ना न्यायचं तुला सांगेल. आणि आली सासरी, पण सासरी झोपडं होतं. बाईच्या लक्षात आलं झोपड्यात सोन्याचा पलंग ओपत असतो का. वापस गेली, भावाला सांगितलं, वडिलाला सांगितलं, आता करा ते बाजूला जरसं वाढवा. आता काय हरकत नाही, वाढवा. वापसा उभाट्या पाळी हाणली पाहिजे. आणि मग बस बस दादा बस. दादा नको बापा पलंग, मला नकोय. नाजूक परिस्थिती. आणि तेवढा मोठा श्रीमंत भाऊ आज बहिणीच्या घरी आलाय. जेवायला काय कण्या आंबाड्या घोगऱ्या असतील, भाजी भाकरी भावानं खाल्ली. 7, 7:30, 8, 9 वाजेपर्यंत, 9, 9:30 पर्यंत त्या घरात भजन झालं. ए कॅमेऱ्यावाले बस रे खाली, बस बस बस. चांगलं हसत आहे ते बी कीर्तनात. बस हा खाली बस. ए तू या मागचे तुला शाप देते. हो ना, ते मला पाहायला आले तर तू काय त्याला पाठ दाखी. तू भजन झालं बापू. आणि भजन आटपल्याच्या नंतर तर भावाची बहीण आपल्या मालकाला म्हणाली, मालक धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक तुमच्या गावात हातवरी करा बरं, तिच्या चपलात मंदिर बांधितो मी. नाही म्हणणार, कारण तुमच्या जिबील वेल्डिंग झाली. तुम्ही नवऱ्याला नाही धनी म्हणायच्या. लय आगाऊपणा. महाराजाला काजू टाकून दूध पाजीन, पण मालकाला टायमाला चहा द्यायची नाही. हे कोण शिकले तुम्हाला, काय शिकले सोंग. ऐका गिरगावच्या बाळ्याचं. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडते तिला भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज. आणि जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडते तिला जगातल्या कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. गांजा उडून आलो का मी, मला विचारणार नाही का कोणी. यान जर युट्यूबला टाकीलत नाही का मग धोतर फाटूस तर हाणायचा एखादा माणूस. म्हणजे विद्वान सांगायलो, भंगिऱ्याला तर मित्तिंबिन. भेद कोणाला असते, विद्वानाला. आणि विद्वान कोणता, जो आचरणात आहे त्याला. हा नुसता असा विद्वानाचा आवा आणून आला का त्याला तर यम कुठं बी हानीन. चुकून साधं बोलतोय माझ्या माईंनो, पण पुराण वाचून बोलतोय. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी पुराणाला छेद करून वापरलेली शब्द गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. आधार नसताना बोलणे सांगा. आधार वाचोनी काय सांगायला काली, काय सांगायला काली, काय सांगायला. आधार वाचोनी काय सांगायला काली, काय सांगायला काली, काय सांगायला काली.
शपथ घेऊन सांगतो इथं बसलेल्या मावल्यांना, पंढरपुरातल्या मालकापेक्षा काशीतल्या मालकापेक्षा कपाळाचा मालक श्रेष्ठ असतो. पती श्रेष्ठ असतो. पती, तिची देवावरी सत्ता. म्हणून भंगिऱ्याचं ऐक जाऊ नका. ह्या भंगिऱ्यानं पिढ्याची पिढ्या मातीत घातल्यात काही काही भंगिऱ्यानं. हो, आपल्याकडे वास्तवला किंमत आहे वारकरी संप्रदाय. हा, ह्या अंधश्रद्धेला आपल्याकडे किंमत नाही. मी नेहमी सांगत असतो, जो वडिलांच्या आई वडिलांच्या पाया पडतोय त्याच्या आम्ही पाया पडतो काही नवल नाही. जो मायबापाची सेवा पाया पडतोय त्याच्या तुकोबाराय सुद्धा पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे नमो तया माता पित्याचे पालन. माझ्या देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्या मी पाया पडतो. तुकोबाराय. म्हणून जो आई वडिलाचं दर्शन घेतो त्याला भंगिऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. पडणं मायबापाच्या पाया सकल तीर्थाची दोरे, जे का जाण माता पितरे. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ घडते. पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360. आणि हे 360 तीर्थ मायबापाच्या पाया पडलं की भेटत येत. माय बाप केवळ काशी, देवाचीच रूपे. तुका म्हणे माय बापे. हो, अवघी देवाचीच रूपे. ते प्रत्यक्ष देव आहेत आई वडील. सोपं करायचं राजे हो. चला बाईन शब्द वापरला माझ्या माईंनो. तुम्ही म्हणताल हे मेला आमच्या काऊन मुळावर आला. माणसाकडे जाईन तू, याचं कारण सांगतो. माझ्या पवित्र भारत देशाची सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल तर तुम्ही आहात. म्हणून तुम्ही चुकता कामा नये. राज्य राणी व संपत्ती. कारण बाप किती जरी मोठा असला वकील साहेब तर लेकरायला टाइम माई इतका देऊ शकत नाही. आई जितका टाइम देते का तितका बाप देऊ शकत नाही. म्हणून या देशातली आई इतकी सुसंस्कारित पाहिजे की उद्या भारत देश चालवणाऱ्या हिऱ्यांना घडवण्याची ताकद तिच्यात आहे. तिनं भंगिऱ्या देवायच्या पाया पडायचं नाही, येडगळ देवायच्या पाया पडायचं नाही. ज्या देवायला ढवळे लिंब लागते त्या देवायकडे जायचं नाही. काही काही देवायला ढवळे लिंब आवडते. हे सारे उचलून या इथं तळ आहे ना, ह्या तळ्यात टाकायला पाहिजे अशी ही देव. तुम्हाला जर भेव वाटत असेल तर मला बोलवा. तसे उचलत नसतील तर जे शिबी आणू किरायानं. हे नाही पवित्र शरीर आहे. मनुष्य देहीचे निज्ञाने नंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. इतकं पवित्र शरीर दिलंय, नालायकाच्या पायावर नाही ठेवायचं. चला धनी, काय वजनदार शब्द आहे. नवऱ्याला धनी शब्द वापरला. धनी धनी. काय ग दादा आलाय माझा, जेवण झालंय, भजन आटपलंय, हिवाळ्याचे दिवस आहेत, आता त्याला झोपायचंय. कोण्या घरात? आपण ज्या घरात झोपतो त्या घरात तो झोपेल. जी मालक प्रत्येकाला पांघरायला एक एकच होतं. याला पांघरायला काय द्यायचं? मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिये माझं गोदडं त्याला देऊन टाक. बायको होती असते. तिनं सांगितलं, मालक माझा दादा माझा भाऊ इतका हुशार आणि सात्विक आहे,
त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मेहुण्याला गारव्यात ठेवून तो काय तुमचं गोदडं पांघरणार नाही. जाऊ दे म्हणले, तू बहीण आहेस, तू देऊन टाक. नाही मालक, मी वयानं त्याच्यापेक्षा मोठी असल्यामुळं ते माझंही गोदडं पांघरणार नाही. आपल्याकडं दुसरं नाही. पण त्या घरामध्ये रक्ताच्या नात्यातली माणसं होती 13 आणि रक्ताच्या नात्यापेक्षा कोटीपटीनं घट्ट नातं होतं प्रेमाचं. ती एक 14वी स्त्री होती, तिचं नाव होतं जनाबाई. रक्ताच्या नात्यापेक्षा कोटीपटीनं घट्ट नातं असं ठराविक लोकांचं झालं बरं का. यशोदा ही कृष्णाची जन्मदाता माता नसून पण कोट्यावधी माईला लाजविल इतकं काम केलं. धन्य यशोदा ती माय, दाशी जनी वंदी पाय. त्याग होता जीवनामध्ये, पण आई ही उपमा तिला शोभते. अशी काही नाते होती. जनाबाईनं भांडे उठली म्हणजे घासली. खापराची भांडे होती सगळी, कोपऱ्यात ठेवून दिली आणि हळूच कोण तिथं आल्या. मालकीनबाई, जनाबाई राजाबाईला मालकीन म्हणायच्या, नामदेवरायाला गुरुवर्य किंवा मालक म्हणायच्या. एक जण म्हणला, तुम्हाला काय माहीत नामदेवरायाला मालक म्हणत होते. अरे सुंबळ्या, दाशी नामयाची म्हणून स्वतःला जर दाशी म्हणत असत्याल तर ज्याच्या घरच्या भाकरी खाते त्यांना मालक म्हणत असतील का नाही. हो, संप्रदाय फार गोड संप्रदाय आपला, विवेकाचं शिखर. महाराज विवेकानं आदर्श घ्यावा. त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. मला काही कोण्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही आणि आपली लायकी पण नाही, आपली पात्रता नाही आणि आपली योग्यता नाही. आपल्याला देवान शेती दिली, आपली पेरावा, आपली तशीच पेरायची ठुलीन दुसऱ्याच्या रासण्या करू लागला आणि मग बी घेऊन रानात गेला, तवरक जमीन वाळली आणि मग याची बायको जगदंबेपाशी जोगवा मागू लागली. अशी कामं नाही करायची फुकट कळण शेंडी वळवळ. कशाला दुसऱ्याच्या चुली सारवायच्या घेणं देणं. बाई, जनाबाईनं सांगितलं, माय माझ्या अंगावरची वाकळ मी तुमच्या दादाला पांघरायला देते. जना तुला थंडी, डोळ्याच्या कडा भरून आल्या. जना तुला थंडी नाही वाजणार. मालकीनबाई, मी 11 साडे 11 वाजेपर्यंत भजन करते आणि भजनाच्या नादात थंडी वाजत नाही. आज रात्रभर करीन, रात्रभर जागर करील भजनाचा, थंडीचा काही संबंध नाही. ठीक आहे. आणि जनाबाईनं ती वाकळ राजाबाईच्या भावाला, नामदेवरायाच्या मेहुण्याला, बिदरच्या बादशाच्या सरदाराच्या मुलाला देऊन टाकली ती वाकळ. एक दिवस मुक्काम करणार आहे ते पंढरीमध्ये. महाराज, त्याचं नशीब किती मोठं असेल हो कोकटे बुवा. कधी कधी भगवान शेजारती झाल्यावर जनाबाईकडे यायचे आणि जनाबाईचं भजन ऐकत बसायचे आणि वापस जाताना तिकडं पूजेची सामुग्री 3:30 पावणे 4ला मंदिरात तयार झाली की ती वाकळ जनाबाईची पंढरपुरातल्या मालकानं झटकून घडी करायची आणि वळणीवर टाकायची. ज्या गोदाड्याला पंढरपुरातल्या मालकाचे हात लागले हरिभाऊ गुरुजी, ती वाकळ त्या पोराला पांघरायला, ती किती नशिबवान पोरगा असेल बापू, काय पुण्य असेल त्याचं. पांघरली वाकळ. जनाबाईचं भजन सुरू झालं. खूप काम केलं त्या दिवशी, खूप काम. माधव महाराज मगर सांगायचे, त्या दिवशी पंढरपुरात एका माणसाचा 10वा होता आणि 10व्याच्या दिवशी आपल्याकडे सगळे कपडे धुतेत आणि पसाक्स धान्य भेटल या आशेनं त्या श्रीमंत घरच्या 10व्याचं सगळं धुणं जनाबाईनं धुतलं होतं. पाठ ताटली आणि कणकण करू लागलं.
1-1.5 वाजेपर्यंत महाराज भजन केलं. देहधर्म आहे शरीराचा. पोतड्याच्या उशीवर अंग टाकलं आणि डोळा लागला. कधी कधी थंडीनं जाग यायची. अंगावरल्या वस्त्रानं हातपाय झाकली, तोंड झाकून घेतलं. थंडी वाजू लागली. 1:30-2 वाजता पंढरपुरातल्या मालकाच्या अंगावरचा मखमली शालू असा हालू लागला. आईसाहेब जाग्या झाल्या. तुटला आयुष्याचा दोर सांगतोय. जाग्या झाल्या आईसाहेब. आईसाहेबांनी मालकाला उठवलं. मालक, मी बऱ्यापैकी तुमचे रात्रीचे प्रकार पाहिले. पांडवांना पुरोचन नावाच्या व्यक्तीने लाक्षागृहात पांडव असताना पेटून दिलं. त्यावेळेला तुमच्या अंगाला वरुता काया स्वेदायाम, सर्व अंगाला स्वेद घाम आला तुमच्या. आणि तुम्ही गरुडाला आमंत्रित केलं. ठेवणीचं सुदर्शन काढलं, सोडलं. चक्रा मारके धरणी फोडी, लाका जोर में पांडव बैठे. गुप्ता आग लगाई, बिगरी किने बजाई नाथ मोरे. मग मी पाहिलं तुमच्या अंगाला घाम आलता. प्रभू, दुःशासनासारख्या नालायक व्यक्तीनं दुर्योधनासारख्या हरामखोर व्यक्तीचं ऐकून या भारत देशातल्या पवित्र स्त्रीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मालक, मी डोळ्यानं बघितलं. तुम्ही सिंहासनावर बसल्या बसल्या तुमच्या शरीराचा कपडा तयार झाला. कपडा, देवाच्या शरीराचा माऊली कपडा तयार झाला. द्रौपदीच्या संरक्षणाकरता तलवारन सुदर्शनन बाण भातुडन गदा घेऊन नव्हते गेले. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. पांडुरंगे येव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येव पांडुरंगे. वस्त्र झाले, वस्त्र. मी त्यावेळेला तुमच्या शरीराचा कपडा वस्त्र अंबर झालेलं पाहिलं. बघितलं मालक, मी बघितलं. एक बोलू मालक, पांडव वनवासात असताना मी कधी कधी जागे झाले की अंथरूण मोकळं असायचं. मला ते अंथरूण सांगायचं, मालक वनात गेलेत. हे खूप प्रकार पाहिले तुमचे रात्रीचे. पण आजचा जो प्रकार आहे, तुमच्या अंगावरचं पांघरण हलतंय. काय प्रकार आहे? डोळे भरून आले आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी, अख्खं जीवन मला जिनं ओवाळून टाकलंय. अख्खं जीवन मला जिनं ओवाळून टाकलंय. आज तिला थंडी वाजते ग. शालू घेऊन जाऊ का? शाल घेऊन जाऊ? जा मालक. आले तिथं. आता त्या जनाबाई होत्या, संवेदनशील माऊली होती. हा, काय काय दर्जा आहे महाराष्ट्राच्या मातीतल्या माऊल्यांचा. किती संवेदनशीलता. सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री दारातल्या बुटाचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते मालकाचा बूट वाजतोय. इतकी कर्तव्याचं टोक ह्या भारत देशातली इतकी. रस्त्याने चालत असताना पाठीमागून एखादा भारदस्त व्यक्ती आल्याबरोबर पदराला हात जातोय. ती चाचळू सरसावला, पदर पुढे सरकतोय. ती भारत देशाची, माझ्या महाराष्ट्राची माऊली आहे. जनाबाई किती अधिकारी असतील कल्पना करा. काय नाविन्य असेल जनाबाईच्या बाबतीत. नाही शालू पांघरला. त्याचं एक थोडंसं गोड सांगतोय. जनाबाईनं देवाला सांगितलं, देवा, मी ज्या घरच्या भाकरी खाते त्या घरातली लोक सगळी जर गोदडी पांघरीत असतील आणि त्या घरातली जर दाशी शालू पांघरत असेल तर हे उचित आहे का? काय विवेक असेल, काय टोक असेल? ज्या घरातली मालक लोक जर गोदडं पांघरत असतील तर त्या घरातल्या नौकरणीनं शालू पांघरावा. मला असं वाटतं इतकं मालकाविषयी प्रेम नसलं तर नसू द्या, पण नवऱ्याविषयी इतका असावा. नवरा जर रात्रंदिवस लोकांच्या उसात दारे धरत असेल तर त्याच्या पगारीच्या पैशावर एकदानी घालून खुरपायला बाईनं जाऊ नये. घाल ना संक्रांतीच्या दिवशी
घाल लग्न कार्यात, पण त्याच्या अंगाला उसाची पाचट काचू काचू रेघा पडल्या आणि तू एकट्याने काय घालायची? पतीची या मता अनुसरून पतिव्रत काय नियम आहे, त्याचा नियम आहे. श्रुतीनं प्रश्न केला, हे प्रभू, विश्वाचे बाप आहात तुम्ही, जगाचे मालक आहात, स्वतःची झोप मोडून तुम्ही जनाबाईला शालू घेऊन जाता. त्या जनाबाई किती मोठ्या आहेत. भगवंतानं सांगितलं ही संत किती मोठे आहेत मला सांगता येणार नाही. मी किती मोठा आहे तुला कळतो का? त्या श्रुतीनं सांगितलं आपण फार मोठे आहात. मग मी एवढा मोठा झालो ना, मला यांनंच केलंय. आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरोनी राहिलासी. पण बापू, या संतांना सुद्धा नियम संपल्याच्या नंतर थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, विढोबा श्रावणात करतं, कोणी पौर्णिमेला करतं, कोणी मार्गशीर्ष महिन्यात करतं. पण हिचं लग्न अक्षिदा पडल्याच्या नंतर नवऱ्यासोबतचा पहिला सत्यनारायण म्हणजे लग्न झाल्यावर 2-3 दिवसाला किंवा दुसऱ्या दिवशीच असतो. गावात काही सुतक गीतक पडलं तर 9-10 दिवस लांबतो, बाकी काय नाही. आम्हालाही द्या जरशी फुलं. हे दादा द्या थोडेसे वाटा, सगळ्या 2-2 पाकळ्या वाटायच्या. हो, तो सत्यनारायण आटपला आणि गावाच्या कडेला त्यांचा केर कचरा टाकायचं ठिकाण उकंडा होता आणि तिथं ते उकेर टाकला आणि ती दिंडीत निघाली, चालली दिंडीत. ती सासऱ्याला विचारलं नाही, सासूला विचारलं नाही, नवऱ्याला विचारलं नाही, ननंदेला विचारलं नाही, दिराला विचारलं नाही, माहेरातल्या लोकांना निरोप नाही, निघली दिंडी. दिंडी तशीच होती नव्हती, त्या दिंडीत हलकी वाजत नव्हती. हा, त्या दिंडीत पकवाद वाजत होता. हो, त्या दिंडीतला पकवाद्या बरमुड्यावर नव्हता पुन्हा. हो हो, असं चांगला होता ना पकवाद्या, ते हिशोबातला होता. पकवाद कोणी आरक्षित केलेलं वाद्य? भगवान शंकर, भगवान शिवशंकराने. मारुतीराय कोणाचे अवतार सरंबवा? शंकराचे. ध्वजस्तंभावरी ते मूर्तिमंत शंकर. वा, नुसते शंकर नव्हते, येऊनी जन्मला वैष्णवा माझी आतीस, हनुमंत म्हणावया कनिष्ठ नाही सा पापिष्ट कोण आहे? मारुतीराय कोण आहेत? शंकर आहेत. मग चला, या मारुतीरायनं रावणाला दुपारा दाढीन मिशा जाळल्या तर बरमुडा घालणाऱ्या पकवाद्याची पाय हाणायला त्याला किती टाइम. असं सोपं सोपं असं फार अडचणीत हात घालून इथून निघत असते बरं का. ह्या दिवसात तर जास्त निघत असते, ह्या दिवसात जास्त निघते जास्त. काय अधिकार मारुतीरायचा? सामान्य ते मारुतीराय नाही, चूक करायला पाहिजे. चला, दिंडीत गेली. त्या दिंडीतले भारदस्त लोक होते भजन म्हणणारे. ते कधीच म्हणले नाही पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली, असं नाही म्हणले ते. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. पप्याच्या माईला लावणं तर पप्याच्या माईचे दागिने बँकेत ठुले, सोनाराची तर ठुले, आणि कशाला राधेल गोंडे लावायला? ते तिलाच लावणं. तुला जरा टायमाला भाकर देईन ती सुंबळ्या. आणि काय लायकी? राधे चल मया गावाला जाऊ, धोतरवरी करून चालावं लागतं तू या गावात घुसताना. इतकं दोन्ही बाजूनं स्वागत आहे, तू या गावाला राधा याल, गोळ्या संपल्यात का राधेच्या? नालाय का? अशी भजनी असतील का ती? निष्ठावंत लोक. आणि त्या दिंडीत ती मुलगी गेली. दिंडीहून परत आली आणि परत आल्याच्या नंतर 15-20 दिवसाला शरीरातल्या बदलाची संवेदना जाणवली. तिच्या शरीरात बदल झालते बापू, बदल झालते. बदल असा झाला
की तो माहेरच्या लोकांना सांगता येत नव्हता आणि सासरच्या लोकांना सांगता येत नव्हता. बदल काय झालता? पतीशी संग नसताना पोटात गर्भ आलता. माहेरची लोक सात्विक, तोंड काळं केलं म्हणले असते. सासरच्या लोकांना सांगितलं असतं तर सोडचिठ्ठी झाली असती. मग सांगावं कोणाला? महाराज, सुखदुःख सांगायची जागा एकच आहे, तो फक्त पंढरीतला माल. देवा सांगू सुख दुःख. भंगिऱ्याला कधीच दुःख सांगायचं नाही, सुख सांगायचं नाही. तुम्हाला एक सांगू का? जळक्याला आनंद सांगितला का ते म्हणते लय मस्त डगडे. जळके लोक असतात ना, लय मस्त. एक सांगू का तुम्हाला? दोन लोकांना झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. किती गोळ्या खादी झोपतच नाही. त्याचा बंगला झालाच काऊन? बांधला मिस्त्री आणून कसा झाला? त्याच्या पोराला नोकरी लागलीच कशी? शिकलं पोरगण, तू यानं खिडकीतून मास्तरला खडे आणले, तू याला कशी नोकरी लागल? फोकटच जळायला. द्वेषी माणसाला झोप लागत नसती बाप. म्हणून द्वेषी माणसाला जर तुम्ही दुःख सांगितलं ना, बरं झालं. लय तर करू लागला. कसा नीट केला देवानं. म्हणजे दुःख सांगितलं तरी माऊली आपल्याला ते नाव ठेवते, आणि सुख सांगितलं तरी जळते. मग सुख आणि दुःख सांगायची जागा पंढरीतला मालक आहे. आणि ती ज्या दिवशी बापाचं घर सोडून सासरी आली, त्या दिवशी एक देव घेऊन आलती. आणि येत असतात पोरी देव घेऊन बापाचीतला. काही पोरी तर इतक्या हुशार येतात, देवऱ्यातला देव नवऱ्यालाच उचलायला लायत्यात. उचलला ना तुम्ही बी? मी पण उचलला. हे उचलण्यासाठी लग्न करावं लागतं असं रामजी. हो, त्याला देवारा लुटायचा कार्यक्रम म्हणतात. आता काही भानातच नसतात ना. सोकोने प्यालेले, नवरदेव लाईट प्यालेला. हे इंग्रजी शब्द मी ऐकून शिकलो. नाहीत मी 7वी पास आहे, मला काय मुर्दा कळतं का हे? पण हे फिरून तुम्हाला घासून कळायला लागलं ना मला बी. हो, नाही म्हणे मी लाईट. असं कशी लाईट तू? आणि तू कशी पप्याची माहिती घेशील सुंबल्या? हा, लग्नातच येड्यावानी असा उताना पडायला. घोडं एक कड, तू एक कड, लगाम एक कड, कोगिरी एक कड. आणि काय त्या बापाचं पाप उतवालं त्यानं तुला पोरगी दिली. हो, काय सांगू लागलो? देव आणला. देव आणला. देव रंगनात आणायची पद्धत असते. सासूनं सांगितलं, बाई तू आज पूजा कर. आपल्या संस्कृतीत पोरीला सगळं आल्यावर लग्न करीत असते. स्वयंपाक आला पाहिजे, देवपूजा आली पाहिजे, घरी पाहुणे 4 आले तर त्याची सोय करता आली पाहिजे. अशा वेळेला पोरीचं लग्न करायचं. माईनं तिला काहीच नाही शिकिलं, बबीचं लग्न केलं. 2-4 पाहुणे आले, सासू म्हणले स्वयंपाक कर. बबी नदीच्या कडीने इरीवर. सकाळी निरोप आला, बबी फुगून वरी आली. हो, आणि मग म्हणले सासू सासऱ्यानं ढकलली. या अशा भानगडी. सगळं शिकल्यावर पोरीचं लग्न करायचं. अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तव्हा मिळते भाकर. आपल्या संप्रदायात कविता म्हणणं हे उचित नाही, पण गोड कविता आहे का नाही? हे असं पुरावा म्हणून सहज द्यायचं. नाही तर परमिशन नाही बरं आपल्या संप्रदायात. हे बाकीचं म्हणण्यासाठी परमिशन नाही. हा, बाकीचं दुसरं आहे. संसारातल्या बाबतीत सांगायचं असेल तर श्लोक कोटी नाहीत ना, ओया लाखो आहेत ना. पण तुमची आज्ञा घेऊन कवितेतलं वाक्य सांगितलं. संप्रदायाची माफी मागतो. परिपक्व झाल्याशिवाय प्रपंचात नाही. चला, लग्नात घोडी का वापरतात? बसायला. हो, मोठी शिस्तत आहे, पण आजच्या कीर्तनात नको ते. हां, पुन्हा कधी जर योग आला तो कॅमेरा असल्यावर सांगन रे. तो लग्न झालं का? त्याच्यामुळेच इतक्या गुदगुल्या झाल्यात तुला. लय लोकायला दुसऱ्याचं पेटल्यावरच शेका वाटतंय. बापू कळन तुला. मै 3 जिल्हे फिरवायली मला. इतकी नाही पागल.
तुम्हाला राग येईन म्हणून मयूर घेतलंय, तुमचं सांगायलो विठाला. काय सांगू लागलो? देवपूजा. देवपूजेला बसली, पूजा आटपली आणि मग तिच्या लक्षात आलं आपल्या शरीरातली झालेली एक बदलाची संवेदना माहेरात सांगू शकत नाही, सासरी सांगू शकत नाही, सांगायची याला. वाटीमध्ये तांदूळ घेतले, तांदळामध्ये रंगनाथ ठेवला, देवाच्या डोक्यावर अशी मंजूळ ठेवली, समोर एक लहानशी वाटी ठेवली, त्याच्यात लोणी ठेवलं, लोण्यावर तुळशीचं पान ठेवलं आणि नमस्कार केला. उद्या 26ला त्या मालकाचा जन्म आहे, रात्री 12 वाजता. 29 उपवासापैकी उद्याचा उपवास आहे, तो धरी जा. हा 29च उपवास धरायचे. लवंगाव मंगळवार आणि खारकाव बुधवार. हेमोग्लोबिन कमी झालं, हा पिशवी खराब झाली, हा इतकं रक्त कमी झालं, त्याच्यात आमकं वाढलं. कशाला सोंग करताय? हे भंगिरे उपवास आहे ना, तुमचे शरीर जळायलेत. उपास फक्त ज्ञानोबारायन तुकोबारायन सांगितलेलं धरायची. कशाला उपास धरता काही पण तुम्ही? व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्ने से मुखे नाम, गायीन अहर्ने से मुखे नाम, गायीन अहर्ने से मुखे नाम, मुखे नाम, मुखे नाम, मुखे नाम. व्रत एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी. 24 एकादशा सांगितल्या. सात्विक फलाहार करून, सोमवार उपवास सांगितला एकदा जेवून, प्रदोष उपवास सांगितला जेवून, याच्या व्यतिरिक्त उपवास सांगितले नाही. आणि तुम्हाला धरून जर लेकरायला वनवायची करायचं असेल तर करा, काय घेणे आम्हाला त्याच्याशी. बरं मला सांगा, तुम्हाला जर उपवास धरू नका असं शास्त्र धरू म्हणून सांगत असेल आणि मी जर तुम्हाला खोटं सांगत असेल तर त्याचं पाप मला फेडावं लागेल ना. मी रिकामा आहे का पाप डोक्यावर घ्यायला? काय गोळ्या संपल्यात का माया? माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय जे सांगतील ते तुम्हाला सांगेल. मला सरळ सरळ कळतंय. ज्याच्या इथं वाघिणीच्या दुधात चपात्या चुरल्यात त्यानं शिळीच्या दुधात कशाला भलं नाही. म्हणलं ऊन लागल्यावर कानात टाकायचो, शिळीच घालू तुझ्या कानात. वाघिणीचं दूध खाणाऱ्याला कुठं ऊन लागत असतं काय? काय मूर्खपणा आहे महाराजू, येडेपणा आहे ना. बासुंदी केल्यावर एक जण म्हणला दूध हे का, रुमनं तोंडात घालायला पाहिजे. बासुंदी वाढ्यावर दूध मागत असते होय रे. हा तसं नाही गेलं तर हातुड्यानं ठोकायचं, रुमनं निकून काढायचं. काय मूर्खपणा आहे. भजे केल्यावर एक जण म्हणला पिठलं का, अरे चांडाळा भजे केलेत ना त्यानं, पिठलं पाण्यात असते हे तेलात तळणे ना. तुझी अक्कल कुठं नदीच्या पलीकडे झोपली का? काय येडपटपणा माणूस. सोमवार एकादशी व्रत म्हणजे काय महाराज, काय काय ताकद आहे व्रताची. 15 दिवसाला पोटाला आराम असावा म्हणून विज्ञानही सांगते 1 दिवस कमी जेवायचं नियमित. त्याच्यासाठी सोमवार 1 टाईम जेवण करायचं, प्रदोष संध्याकाळी सोडत असते. ही सोपी उपास. आणि 5 परवान्या सांगितल्या, त्याच्यापैकी शिवरात्री, उद्याची 26 तारीख, गोकुळाष्टमी, याच्या व्यतिरिक्त नाही. मी तर नाही, मला कोणी एखाद्यानं सांगितलं तुला असं देतोय उपास धर, मी म्हणीन हे तुला न हो तुलाच. पण मला नको सांगू हे बाकीचे उपास, त्याला काही पुरावा नाही शास्त्रात. चला, तिनं ते रंगनाथ समोर टेकला आणि देवाला विनंती केली, देवा एक बोलू का रे तुला? मी सासरवाशीन घरातल्या लोकांना न विचारता दिंडीत गेले, याबद्दल मी चूक केली, मी अपराधी आहे. पण देवा मी दिंडीत गेल्याच्या नंतर ज्येष्ठ पुरुषाला बाप म्हणाले आणि तरुण पुरुषाला भाऊ म्हणाले, आणि ज्याच्यासोबत लग्न लावलंय त्याच्यासोबत अंगसंगती नाही, मग पोटातला गर्भ कोणाचा? बापू तसं नाही विचारलं तिनं जात्यावरला दगड हातात घेतला. जात्यावरचा दगड माहिती ना, खुंटा ठोकायचा दगड, ते जात्याला खुंटा असतो ना, ते ठोकायचा दगड. म्हणजे मला माहिती आहे, मी काय बाईगी नाही, मी काय दळलं गिळलं नाही. तुमच्याकडे काय म्हणते? गुंडा. हो, प्रांत भेद असतो, किस देश की बोली किस देश की गाली होती. बरं ठीक आहे, गुंडा.
आमच्याकडं संध्याकाळी लुटीत त्याला गुंडाळ विनाकारण त्या दगडामुळं भाकर खाल भेटतील त्याला गुण नाव ठेवलं होय. जाऊ द्या जिकडं तिकडं भाग असतो ते चला. हो. ते दगड हातात घेतला तो गुंडा आणि देवाला सांगितलं, देवा सांग पोटातलं पाप कोणाचं, याचा त्याग करू तर बाल हत्येचं पातक लागतं, प्रायचित्त नाही त्याला, मग साप पाप कोणाचं, प्रगट झाली मूर्ती. सखू तू वारीला गेल्यावर मी साडी नेसून तुझ्या घरची सगळी कामं केली. तिचं नाव सखूबाई होतं. तुटला आयुष्याचा दोरा, शेवटचा पुरा, मग फुलं टाकायची. सखूबाईनं सांगितलं, देवा तो सगळ्यांची कामं केली, सावता बाबाला खुरपू लागला, नरहरी सोनाराला नळी फुंकू लागला होतास, सजन नावाच्या खाटकाला मास शिकू लागला होतास, चोखोबरायला जनावरं ओढू लागलास, वाटेल ती कामं केलीस नर देवा, याबद्दल दुमत नाही. तसं माहीत सडा टाकला असेल, रांगोळ काढली असेल, स्वयंपाक केला असेल, शेण काढला असेल, गवऱ्या लावल्या असतील, झाडझूड केली असेल, धुणं धानं केलं असेल, भांडी कुंडी केली असतील, काय नवल नाही. गर्भाचं विचारते, गर्भाचं. जगाच्या मालकानं सांगितलं, सखू साडी घालून सगळी कामं करत होतो, बऱ्याच वेळेला साडी नेसली पण शरीर पुरुषाचं होतं. चोखोबरायच्या पत्नीचं बाळांतपण करताना साडी नेसली, शरीर कोणतं होतं, पुरुषाचं. भीष्माचार्याला मारण्यासाठी साडी नेसली, शरीर कशाचं होतं, पुरुषाचं. महाराज साडी नेसून शरीर स्त्रीचं काही ठराविक वेळेला झालं, त्याच्यातलं दोनदा. एकदा अर्जुनाचं काम तृप्त करत असताना काम्यक वनात, काम्यक वनी सुभद्रा आठवली से मनी, कामिनी वेश धरला त्यावेळेला, त्याचं काम तृप्त केलं. सखू ही सगळी कामं करत असताना एके दिवशी तुझ्या पतीच्या अंतकरणात काम उत्पन्न झाला. हस्ते कवळोने कामिनी सेजे पौडविले, कायिक कवने दिनी, कायिक कवने दिनी, कायक कवन दिनी, काम उत्पला उद्भवला पतीची मनी, हस्ते कवळोने कामिनी सेजे पौडविले. 19 वर्षापूर्वी कीर्तनात सांगितलं होतं मी, 19 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आज 6 वया भक्ती काज या अभंगात मेमरी कार्ड ताईठे म्हणून तर ह्यो मोबाईल साधा वापरितो. स्मरणशक्ती वानराचे 450 नाव पाठ केले, 450. एक जणाला विचारलं तुमच्या घरात किती इतके नाती, काय नाव ठेवलं पतात नाही. म्हणजे हे नातेतले नाव पाठ नाही, मेमरी कार्ड सांग. आणि मोबाईलचं काय नाही, घेईन ना मी भारीचा, सोन्याचा घेईन, मला कोणते पैसे कमी येत, हे तुम्ही दिलेले उतू आलेत. आणि शेती भरपूर आहे. माणसानं गावरान तूप खाल्ल्यावर कोणी म्हणायचं जेवलं काय, हो तू पण चपाती खाल्ली. आमची इथलं भंगिरे तूप चपाती खाल्ल्यावर म्हणायचं कुटके खाल्ले, पाठ चालत मसड मेली. जीव घ्या, देव म्हणला तूप खाल्लं तरी कुटके. आपल्याला दिलं देवान, मी सोन्याचा घेईन, पण आता 90 वर्ष लुगडं नेसलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळं आपलं ह्यात मोबाईलवर मारायचं. नाहीत माझ्याकडे पैसे आहेत, काय चिंता नाही. मालकान भरून दिले, हाऊस भरलाय, पाय प्याचा बारीकसा, शेती गीती सगळी भर. म्हणून तर इतका रगिलवानी बोलतो, इकडं बंद चल कापचं खुरपाय, काय कान नाही. शेती चांगली आपली, शेतीवर प्रेम करी जा राजे हो. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल, भारतातला राजा असेल. शेतीसारखी किंमत कशात नाही. कळेल गरीब बाळ्याचं, ऐका तुम्ही, देव तुमचं कल्याण करील. हो, 2-2, 3-3 एकरवाल्याच पोरग 10.5 दात घासी. तू आज चुलता काय मंत्री आहे का सुंबळ्या? 10.5 दाताड घासायला भीक माग आहे. तू कशी बायको जगीशील, तुला कोण पोर चित्रातली तर देणार नाही. हो, तुझ्यासारख्या नालायकाला कपड्याच्या दुकानातली पण भेटणार नाही, ती पुढं असतील उभी. ती फायबरची कपडे घातले नसते, पाहते अशी बोलत, तिथं नाही भेटायची. अशा नालायकाला काम करावं लागन. हरी का नाम पेट का धंदा, न करे मोर खांदा. मोक्षासाठी माऊली देवाच भजन करा.
आणि आपण प्रापंचिक जीवनात जन्माला आलो. वकील साहेब पोटासाठी काम करावं. संप्रदाय सांगतोय आपला झोपायचं नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आपल्या संतांनी वर्णन केले, आधी काम मग भजन. हो चला सखू, एक दिवस तुझ्या मालकाची वासना तृप्त करण्यासाठी त्याच्यासोबत संग केला. काय डोळे भरून आले हो देवा, इतकं नीच काम का केलंस रे सखू? तू वारकऱ्याची पोरगी होतीस माऊली, ती वारकऱ्याची पोरगी. निष्ठावंत भजन करणाऱ्याचा जर अपमान झाला असता तर अपमान देवाचा आहे. हो, तू ज्या कुळात दिली त्या कुळ वारकरी होतं, त्याचा अपमान झाला असता तर अपमान माझा आहे. ह्या सगळ्या लोकांची इज्जत सांभाळण्यासाठी मी इतक्या खालच्या स्तराचं काम केलं. इतक्या खालच्या स्तराचं काम जगाचा मालक जिच्यासाठी करतोय त्या माऊलीलाही थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, हिरवा उगा पसारा. ज्ञानेश्वर स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वैकुंठवासी संदीपान भाऊ भोईटे विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. दादासाहेब एक सुपुत्र, शरदराव सुपुत्र, भरतराव सुपुत्र, 3 सुपुत्र. गोड पद्धतीचं शिक्षण देऊन आपल्या मुलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी आदरणीय स्वर्गीय संदीप भाऊंनी दिली. त्या संदीप भाऊंना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो. कारण वर्ष संवत्सर प्रतिपदा झाल्याच्या नंतर 1 वर्षाची, त्याच्यानंतर त्याला सद्गतीच्या पुढच्या गोष्टी प्राप्त होत असतात. आपल्याकडं खुळचट कल्पना आहे. माणूस मेला की त्या दिवशी संध्याकाळी पीठ पांगीत येत नाही तर राख पांगीत येत, त्याच्यावर टोपलं झाकीत येत आणि त्याच्यावर एखादं किडं फरलं की जसं जशी परकांड असेल ते ह्या जन्माला गेला. ह्याची नाटकं ऐकत जाऊ नका कोणाकून. ज्यानं सांगितलं त्याला म्हणायचं तिकडं सांग न दिलं एखाद्या बेसरमाला. हो, अशाचं ऐकीनं म्हणजे बेसरमपणा आहे आपला, काही नाही. म्हणून आपल्याकडं श्राद्ध करण्याची पद्धत आहे. गोड अशी सद्गती भाऊंना प्राप्त हो. शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी भोईटे कुटुंबाच्या, त्यांच्या परिवारामध्ये इष्टमित्र सजन सखे सोयऱ्यांच्या सानिध्यात आशीर्वादाची लहर त्यांची राहो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वारकरी या नात्यानं सर्वांच्या सानिध्यात एक गोडशी आदरांजली देतो, माझ्या वाणीला विराम देतो. निधियाम निधिपदे सकलति छंद कला भयनायन्ते यक्षति लोकम किन्नर लोकम विद्याधर लोकपालाय पालायति चारुति हासं परमति हंसा जायन्ते कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः हिरण्य श्राद्धो कागति श्राद्ध हिरण्य श्राद्धो कागति श्राद्ध शंख श्राद्धय मुच्यन्ते शंख श्राद्धय मुच्यन्ते शंख श्राद्धय मुच्यन्ते नारायणो नागबली त्रिपिंडी भयाप्तिष्टि काल सर्प भय शांतिर्भयति नित्य सर्व विनिरूपासि अपसव्यापति सव्यानां सव्याभयति अपसव्या यज्ञोपवितति जायन्ते तंदुल भवयति हरित्रो भव सकल स्थिता भय जायन्ते जवाति लाग्रति मुष्टि भवो तंदुल भययनि जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो. नमः पार्वती पते हर 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 महादेव. विठ्ठल जय जय